सगळ्यात अगोदर पालक स्वच्छ धुवून कापून घ्यायचा. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोड्याशा लाल मिरच्या, लसूण, जिरे, ओवा हे सगळं बारीक वाटून घ्यायचं. हे सगळं पालकाच्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं. नंतर 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी रवा आणि 1 वाटी तांदळाचं पीठ टाकायचं. नंतर चवीनुसार मीठ टाकायचं, थोडी हळद आणि थोडी धना पावडर टाकायची. आणि हे सगळं आपण भज्याला पीठ करतो तसं हे पीठ मळून घ्यायचं. नंतर 2-3 वाट्यांना असं थोडंसं आतून तेल लावून घ्यायचं. थोडे तीळ टाकायचे आणि हे पालकाचं मिश्रण सगळं त्यामध्ये भरून घ्यायचं. आणि हे वरतून परत थोडेसे तीळ सोडायचे. हे सगळ्या वाट्यातलं मिश्रण आपल्याला 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यायचं. वाफवल्यानंतर त्या वाट्यात थंड होऊ द्यायच्या आणि नंतर त्यातले पालकाचं मिश्रण काढून घ्यायचं आणि त्याच्या अशा गोल गोल चकत्या कापून घ्यायच्या. नंतर तव्यावरती थोडंसं तेल टाकून त्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या. मस्त हा पालकाचा कुरकुरीत नाश्ता नक्की करून बघा.